विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। मी ज्योती काळे। अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या मेहुण्यांचा खून, 2 भावजीसह तिघे निर्दोष। सोलापूर दिनांक अनैतिक संबंधास आड येणारा मेहुणा परमेश्वर बिरुदेव धायगुडे, राहणार चिंचोली काठी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याचा चाकूने मारून खून केल्याच्या आरोपातून त्याचे 2 भावजी, एक नामदेव मारुती चौधरी आणि दुसरा बिरुदेव मारुती चौधरी व त्याचा मित्र गोरख लहू गुंड, सर्व राहणार चिंचोली काठी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती R.N. पांढरे यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्यामुळे निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी की आरोपी नामदेव यांचे गावातील स्त्रीशी अनैतिक संबंध होते। ही बाब आरोपी नामदेव यांच्या पत्नीने तिचा भाऊ परमेश्वर यांचे कानावर घातले। त्यावर परमेश्वर याने नामदेवला व त्या स्त्रीस मारहाण केली। त्यामुळे आरोपी नामदेव व त्याचा भाऊ बिरुदेव हे परमेश्वर चिडून होते। घटनेदिवशी म्हणजेच दिनांक 15/3/2019 रोजी आरोपी नामदेव व बिरुदेव यांचा मित्र गोरख याने मिळून परमेश्वर यास दारू पाजून त्यास चाकूने मारून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। घटनेची फिर्याद मयत परमेश्वर यांचे वडील बिरुदेव धायगुडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी तपास करून दोषारोप पत्रक पाठविले होते। खटल्यात सरकारतर्फे एकंदर 11 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात अनैतिक संबंध ज्या स्त्रीशी होते त्या स्त्रीची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली नाही। परिस्थितीजन्य पुराव्याच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वास अनुसरून सरकार पक्षाने पुरावा साबित केला नाही, असा युक्तिवाद मांडला। तो मान्य करून आरोपी नामदेव चौधरी, गोरख गुंड, बिरुदेव चौधरी यांची न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली। यात आरोपी क्रमांक 1 व 3 तर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर आरोपी नंबर 2 तर्फे ॲडव्होकेट M.A. इनामदार यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले। अनैतिक संबंधाच्या आड येणारा आपला मेहुणा परमेश्वर धायगुडे, राहणार काठी चिंचोली याचा चाकूने मारून खून केला म्हणून त्याचे 2 भावजी नामदेव चौधरी, बिरुदेव चौधरी व त्यांचा एक मित्र गोरख गुंड, सर्व राहणार काठी चिंचोली तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सौभाग्यवती पांढरे मॅडम यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे, आरोपी नामदेव याचे गावातील एका स्त्रीशी अनैतिक संबंध होते। ही बाब आरोपी नामदेवच्या पत्नीने तिच्या भावाला म्हणजे मयत परमेश्वरला सांगितली। त्यामुळे परमेश्वरने नामदेव व त्या स्त्रीला मारहाण केली। त्यावरून नामदेव, त्याचा भाऊ बिरुदेव हे मयत परमेश्वरवर चिडूनच होते। दिनांक 15/3/19 रोजी रात्रीच्या वेळेला परमेश्वर याला भरपूर दारू पाजून त्याचा चाकूने मारून खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाचा पुरावा सरकार पक्षाने न्यायालयामध्ये देण्याचा प्रयत्न केला। आम्ही युक्तिवादामध्ये न्यायालयाला सांगितलं की सदरचा खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावरती अवलंबून आहे। परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे, ज्या तत्वानुसार पुरावा दिला पाहिजे तो सरकार पक्षाने साबित केलेला नाही। त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करावी। तसेच ज्या स्त्रीशी आरोपीचे अनैतिक संबंध होते असा आरोप होता त्या स्त्रीची साक्षच सरकार पक्षाने न्यायालयामध्ये घेतली नाही, त्यामुळे ती देखील बाब साबित होत नाही। या सगळ्या बाबींचा उहापोह करून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।